आज ना मी खूप खुश होते, का तर ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. पण त्याआधी आज दुपारी व्लॉग शूट करायला घेतला होता. इथे आता उन्हाळा असल्यामुळे काय होतं, की भांडी जी धुवून ठेवलेली असतात, तर त्यांना पुसायची अजिबात गरज पडत नाही. पटकन ती वाढून होतात, त्यामुळे न पुसताच आता मी ट्रॉलीजमध्ये भांडी लावते. नाहीतर एरवी मी पुसल्याशिवाय भांडी लावत नाही, कारण थोडंफार जरी पाणी असलं तरी ट्रॉलीजला गंज लागण्याची भीती असते. त्यामुळे मी पुसूनच भांडी लावते. पण आता दुपारपर्यंत भांडी सुकून होतात, तरी ते सगळी भांडी लावून घेतली. काहीतरी आता खायला करूया म्हटलं, आणि बऱ्याच दिवसांनी आज सकाळी जेवण शॉर्टकट झालं होतं म्हणून चहा घ्यावासं सुद्धा वाटत होता. तोपर्यंत मला हे शेंगदाणेसुद्धा सापडले. मध्यंतरी काही दिवस मला बरं नव्हतं, तर फक्त मला हे शेंगदाणेच खाऊसं वाटत होतं, बाकी काही तेवढं खाणं होत नव्हतं. तर हे भरपूर आणून ठेवले होते अहोंनी, आणि एवढे मात्र आता शिल्लक राहिले होते. तर आज म्हटलं हे संपवूयात. तर त्याच्यासाठी त्यांना आधी मी साफ करून घेते, साली वगैरे त्याच्या काढून घेते वरनं, आणि त्यानंतर मग चहा वगैरे बनवला होता. चहा घेतला आणि कपडेही वाढून झाले होते, तर कपडे काढायला घेतले सगळ्यात आधी. तर आज खूप जास्त कपडे होते, एक्स्ट्राचे सुद्धा होते, कारण आधीच्या स्कूलला आजपासून सुट्ट्या लागल्या होत्या. त्यामुळे त्याचे दोघं युनिफॉर्म होते, त्यासोबतच त्याचं स्वेटर. उन्हाळा असलं तरी हा मुलगा स्वेटर घालूनच स्कूलमध्ये जात होतं, माहिती नाही का. तर असं, तर तेही कपडे त्याच्यात सगळे धुवायचे होते. आणि मी बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते, की मी कपडे जेव्हा काढते तेव्हा तसंच तसं गोळा करून घरात आणण्यापेक्षा मी बाहेरच त्यांना घड्या घालून आणते. म्हणजे घरात आल्यावर फक्त जागच्या जागी ठेवायचं आपल्याला काम असतं. तर तसंच मी आता इथे सगळ्या कपड्यांना काढल्यानंतर लागलीच घड्या घालून ठेवत होती. आणि आज रोजच्यापेक्षा खूप जास्त ऊन तापलं होतं दिवसभर, आणि झाडं पूर्णपणे सुकली होती, त्यांची माती अक्षरशः पूर्ण कोरडी झाली होती. तर मी आता लागले झाडांना पाणीसुद्धा घालून घेतलं होतं अंधार पडायच्या. आणि बऱ्याचदा स्कूलमध्ये इतर मुलांना किंवा स्वतः आधीला सुद्धा सर्दी झालेली असते किंवा खोकला असतो, तर मी सेफ्टी म्हणून त्याच्यासोबत नेहमी एक मास्क देत असते. आणि हो, आज मी खुश ह्या कारणासाठी होते, की कधी नव्हे तो आज आधी दुपारी 2 ते 3 तास झोपला होता, आणि आता मी त्याला उठ म्हणत होते तरी तो उठत नव्हता. आणि एका आईसाठी हा किती आनंदाचा क्षण असतो हे तर एक आईच समजू शकते, कारण हल्ली मुलं थोडी मोठी झाली की झोपत नाही, लहान असतात तोपर्यंत त्यांना बळजबरी झोपवलं जातं, किंवा आपण जवळ घेतलं की ते आपसूक झोपतात. पण त्यांना जसं जसं कळायला लागतं तसं तसं दुपारचं झोपणं त्यांचं कमी होत जातं. तसंच आधीचंही झालं आहे. नुसता दिवसभर टी व्ही बघायचा, आणि माझं मात्र खूप मन तुटायचं, सारखं टी व्ही समोर स्क्रीनसमोर बसलेला असायचा. त्यामुळे आणि आज तो झोपला तर मला खूप हॅपी वाटत होतं, घरही खूप शांत वाटत होतं, नाहीतर खूप जोरात तो टी व्ही बघतो आवाज करून. त्यानंतर इथे आता संध्याकाळ झाली होती, थोडंसं म्हटलं वर टेरेसवर जाऊन शतपावली करूयात. तर आत्ता रोजच्या रोज मी फक्त टेरेसवर एक अर्धा तास किंवा मग त्यापेक्षा थोडं कमी, कधी कधी 20-25 मिनटं, जेवढं जसं मला वेळ मिळतो तसं स्वयंपाकाच्या आधी मी राऊंड मारून येते वरनं. जरा बरं वाटतं घरातल्यापेक्षा, जरा वर हवागार असते, त्यामुळे मोकळ्या हवेत थोडंसं. त्यानंतर आता लागलीच खाली जाऊन मला स्वयंपाकाची तयारीसुद्धा करायची होती संध्याकाळच्या, कारण संध्याकाळचं जेवण आमचं खूप लवकर होतात. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.